बघू शकता माझी एक चप्पल कोणतरी चोरी केले. अशी चप्पल घालून फिरावं लागतंय. बघू शकता आणि हा मुलगा माझी पण चप्पल माझा आवाज बसलाय. 1000 रुपये. शेतातली कॉफी बनवली आणि मातीत पडली. तुला कॉफी देतच कोण? आणि मी घेणारच आहे. हार देतेच कोण? हा एक गावचा मुलगा आहे बघा, गावचा मुलगा. अरे नाव हायकर रे, हायकर. हा गावचा हायकर आहे. बस नाही तेव्हा हाय नाही करत. माऊ तार लावले इथं. ह्या तारेमध्ये ना 50 व्होल्टेजचा करंट सोडलाय. दुधाची पिशवी कशी झाली त्याच्यामुळं मातीत पडली पूर्ण. छोटे छोटे कुत्रे भोगतात किती मोठ्यानी. क्यूट. पाकिट पडले आता चिटकायचं. पडला पाण्यात कसं चिटकतो पाण्याने टिकला. म्हणजे 19 तारखेला लास्ट कॉफी प्यायला ते आत्ता डायरेक्ट आज पिला कॉफी. झाली मस्त एकदम कॉफी रेडी. मी ना कॉफी पिताना साखर कमी टाकतो, मग मी कडूवाली कॉफी पितो. हा आत्ता बघतो मी. हा नवीन तारख मी तुम्ही नाही बघत, मी जुनाला बघायचो. The next day. नाही बाबा हाँ ठेव पैसे पूजा तर करते त्यांना. हा अंबोबाई काळबाई मांढरदेवी साते अवतार आई मुलकात गे बनो आज सोमवार दिवशी आरेस आपली आई कोतवाल गावामध्ये आई आपली वाढत गे बनो संक्रांत वर्षण आई सांगू द्यासाठी बाई ती गावडा गाव गे बनो आपली आई कोटलमध्ये आई कोटलमध्ये गे बनो आई देवपूर आईचा गे बनो आई पांगरडमध्ये आई वर्ष
वसना तुझी फेरे तुझी भक्ती आई देवपूर गांजन कडपी आई मोरगर परेत आई कोंडी पसंत दामदे पसंत आई चढुले काठीचा पर्यंत घे बनो वर्षना आई संक्रांत गिंक्रांत सांगाय करता अशी ती आई संक्रांत घे बनो यंदा 14 तारीख जानेवारी 14 तारखेला संक्रांत बघा बुधवार दिवशी आई 3 वर्षे बघा 15 तारखेला संक्रांत घे बनो यंदा आई 14 तारीख दिली आई 13 तारखेला बोगे घे बनो 15 तारखेला आई किंक्रांत घे बनो आई संक्रांत यंदा बघायला का वाघावर बसून पिवला कपडे घेतली पिवला कपडे घेऊन आई उजवी हातामध्ये गदा घेतली केशरींसाठी कपडे घेतली पची पकवान भोजन घेतली जेवण आई बाई उगवते कंडापासून आई मावलते कंडीची मावलते कंडापासून आई बाई बघायला का वाई दिशेमध्ये संक्रांत पावते पावले खंडात 6 महिना आई चाल्या बालने घे बनव लेखणी पुढे गोबरसन ताप करत गाठे घे बनव आई किंक्रांत बघा घोड्यावर बसली घोड्यावर बसून आई मावलते कंडापासून उगवते कंड किंक्रांत जाते फक्त आई आपल्याकडे सुके पण आई संक्रांतीच्या दिवशी पिवला कपडा घालणं घे बनव सगळ्यांना सुके बाबा आई हलबाई मांडर देवी सत्य बेने लवकर कालो पायी येडा आई बाई बघाला का वर्षा नारू तुझी मान बाई ज्यांना कपडा तुझी मान आई बाई हलबाई मांडर देवी सत्य बेने सुखांचा दे सुखाचा देवन जा आईकडे यांची घे काढून निधी आई आणि गोंगाडे आई लक्ष्मी आई सुखाचा देवन जा आई सुखांचा देवन जा पिढा पिढा उतरून तुझी गाडीशी देवन जागे बन असणारे चार तुझी आई वरचा नारळ ज्यांना कपडा चुडी पात्र आई तुझी बाण तुझी भक्ती तुझी शावणी तुझी अवतार कळबाई मांडा देवी टिक्का बघू केवढा आहे फोटो नाही टिक्का पुसतोय कोणाला वो अभी पढ़ रहा है टिक्कापासून हात लाल झाले आता वेळ आलेली आहे जेवणाच्या आवडीच्या गोळ्या खायची एवढ्या मोठ्या मोठ्या गोळ्या काय म्हणून बनवायच्या या आहेत गोळ्या जेवणा अगोदरची एक जेवणा अगोदरची या जेवणानंतरच्या आणि हे 3 टाईम दिवसातून आणि 2-2 टाईम गोळ्या नाही ठीक आहे नाही ठीक आहे ना हाय स्वेटर वगैरे मस्त घातलं आता मी जेवण झालो 9:45 वाजलेत इथं लवकर जेवतो मुंबईला पण मी कधी कधी 10 वाजता जेवतो आता मी फिरतोय आणि ह्यानी बघा काय लावलं कानटोपी असं केलं हां ह्यानी बघा कानटोपी वगैरे घातले हे न्यानू तू फक्त तोंडच दिसतोय व्हिडिओमध्ये बाकी काहीच दिसत नाही जटकी आता आला आता जाऊया आता पुढे ते बॅकग्राऊंड दाखवतो The next day. हा बघा हा मुलगा इकडं बा टिक्का बिक्का लावून गेलाय हे बघा आळंदीला भेटले मस्त ट्रॉफी आहे स्वावलंबी आहे का तू स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद कर्मवीर रयत शिक्षण संस्थेचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर पोलादपूर आदर्श विद्यार्थिनी कला शाखा कुमारी आळंदी गजानन चिकणे सन्मान चिन्ह आदर्श विद्यार्थिनी म्हणजे हुशार हा बघा सोन्याचं आहे मेडल तर आहे ना आशा सोशल फाउंडेशन विद्यापरम गुणगौरव सोहळा 10वी बरं आहे ना मेडल भेटलाय
बघा किती मस्त आहे ट्रॉफी वगैरे. मला ना फक्त म्हणजे दुसरीचं असताना सर्टिफिकेट भेटलेलं चमचा माझं आहे गोटीमध्ये बघ ते ह्याचं सर्टिफिकेट पण आहे, पण तो कुठे ठेवलाय काय माहित नाही. मला दुसरीत असताना भेटलेलं चमचा गोटीमध्ये. माझा पहिला नंबर आलेला. 12वीत पण गुणगौरव झालाय माझा, 10वीच्या पण झालाय. गुणगौरवाचा अर्थ सांग. सोहळा गुणगौरव म्हणजे स्पष्ट सन्मान, बोल. सन्मान झालाय माझा. हां सन्मान झाला. माझा सन्मान कधीच झाला नाही. माझा नंबरच आलेला आहे कधी. घाल तुला देतो मी माझा सन्मान कशाबद्दल घातलं ते तर सांग. आदर्श भाव. थँक्यू. आदर्श भाव. आपकी अमानत आपके पास. हे तोडतील ना म्हणून हे असं लोकं ठेवले होते. हां ठेवतो. आणि मला 6वीत असताना पण सर्टिफिकेट भेटलेलं रुमाल पेंटिंगचं. ते मी मुंबईला गेल्यावरती दाखवेल. आलं ठेवून. बघा गाव किती शांत आहे. 3 वाजता थांब गाव दाखवू दे. एकदम शांत आहे. तिकडचे कामगार पण सगळे आता आराम करतात जेवण. आता मी आणली आहे वरच्या वाड्यातून, वरचा वाडाच ना, वरच्या दुकानातून मुगड्या. त्याला खात आहे. किती बोरिंग वाटते मला. विचार करा त्या दिवशी तर मी एकटाच होतो. हे लोक कॉलेज आणि शाळेत गेलेले आणि घरात कोणच होतं. मी एकटा किती बोरिंग झालेलं तेव्हा. आता मी हाय हां बोलायला. तर आळंदी मगासून आळंदीशीच बोलतो तुम्ही. 1 तास झाला बोलून बोलून. जास्त वेळ झाला 2 तास झाले. मी असं होतो. पॅकेट आणले मुगडाचे. मगाशी 2 खाल्ले आम्ही दोघांनी 1-1. आता पण 2 खातो आहे. आणि आता असंच फिरतोय दिसतोय कंटाळा आला म्हणून. दिसतेस कुठे चाललं फिरायला? टाकत नाही. हे एडिट करायला टाईम जातो अंडी. नाही ते मुंबईवरून गावाला येताना ज्ञानूलाच घेतला आणि मला घेतलाच नाही. कधी गप बघितला मी ब्लॉग तुझा. मुंबईवरून गावाला येतं ना. मिनी ब्लॉग. मग तू आलीच नव्हती व्हिडिओमध्ये. नाही आता व्हिडिओ मोठा व्हिडिओ ते. मिनी ब्लॉगमध्ये काय ते मोठ्या व्हिडिओ ते. तसे मिनी ब्लॉग जास्त लोक बघतात. मिनी ब्लॉग काय बोलली या रस्त्यावर खालच्या रस्त्या नाही वरती. ठीक आहे तिथे शाळा चालूच आहे. मुगडा खात खात मी आता गाव फिरतो. आंबा जिपारा. या आंब्याचं नाव आहे झिपारा. इकडं मी पडलेलो ते डोक्यात. चल चालत चालायला. हा रस्ता ना डायरेक्ट आता भूतभुवाशी. भूतभुवाशी म्हणजे तिकडं वर. तिकडे दाखवलं. तिथे ना पैसे असतात. मी अगोदर सांगितलं की नाही माहिती नाही व्हिडिओत, पण तिथं पैसे असतात त्या झाडाच्या इथं भरपूर खाली. चला जाऊया आता रस्त्याने आपण खाली उतरत जाऊया. आता तुम्हाला गावच्या शाळेची मुलं पण बघायला भेटतील. आता शाळा सुटेल 4 मिनिटांनी. बरोबर 4:15 त्याला सुट्टी ना. आणि आमच्या इथं सकाळी 7:15 ते 12:30 आणि एक्स्ट्रा क्लास असायचा 1:30 वाजेपर्यंत आम्हाला 9वी-10वीला. रस्ता हे आळंदी पाय पूर्ण मातीचे झाले त्याच्यावरून. दगडावरतून चालतं. मला तर दिसत नाही व्हिडिओत काय. आता आळंदी बोलते. काय बोलायचं आळंदी तुला? काय नाही. दिसतेस का तरी व्हिडिओत? हो मग आळंदी मिनी ब्लॉग राहिला आता. कुठे शाळा इथून दिसते? हे बघा या झाडांच्या पाठी शाळा आहे. आत्ताच बेल वाजली. शाळा सुटली. आपण कुठे राहायचंय उभा? चल चालू चल. दूर उडाली भरपूर. तुम्ही बघू शकता इथं दगडीवरतून आळंदी चालवते. पडलं तर डायरेक्ट पडणार. ही बघा इथं विहीर आहे. विहीर ना नदी. आम्ही एका पुलावरती उभा आहेत. असं मला फोन पडला तर खाली डायरेक्ट. किती दुसरीचे किती, तिसरीचे किती, चौथीचे किती सांग आळंदी? नाही माहित. म्हणजे पहिली ते चौथी मिक्स आहे. आणि टीचर नाही लहान मुलांना. ते काय? हां तो काय? टीचर मॅडम आहे ना. मग सर आहेत ते. ती नाही आली.
पण चालेल. हे पहिली तर चौथीला एवढाच गट आहे. 4-5च, त्यातून 4 मुलं आणि 1च मुलगी आहे फक्त. बापरे, 5च आहे फक्त पट. अरे 2 मुली आहेत, 1 मुलगी नाही आली. हां, मग 6च आहेत फक्त. त्यांचे कपडे काय असे आहेत मग? तुम्ही बघू शकता गावचं घर. क्यू से नो, वाय आय टेल मी आय टेल मी. ठीक आहे, चल बोल. जी मातृभाषा मराठी आहे म्हणून मी मराठीच मग मराठीमध्ये काहीतरी बोल. मी आता जात आहे घरी. हम्म. माय इज राहू दे. आता आपल्याला वरती जायचं, तुम्ही आपण खाली जातो आपल्या दुसऱ्या घरी. बघा आता ज्ञानू काहीतरी बोलतोय. आवाला आवाला सुदन बोलतो असा आवाला आवा. माझी व्हिडिओ काढ ना. कशी चालू तर करू दे. कर ना. केलेच. तुम्ही बघू शकता इथं टाकीमधून पाणी लीक होत आहे. तिथे टॉयलेट आहे. तिथे फोन ठेवतो. चल हे खेळा का पकडा पकड. हां सुगंधवरती राहते. हां सुगंध पकडा पकडी. व्हिडिओ चालू आहे का तिथं? हाय कर, हाय कर. से हाय, हाय से हाय. हाय हाय हॅलो, हॅलो से हॅलो. हॅलो. आता मी ए असे कर, नीट बरोबर. आता आम्ही खेळतोय पकडापकडी. पकडापकडी. आणि राज्य कोणावरती आहे? राजे त्या ह्याच्यावर आहे. ह्याचा मोठा दादा सुदन. तो रेडी आहे. एकदा पण तो आम्हाला कधीच पकडू शकत नाही. स्टार्ट. आता आम्ही जाणार वरती. त्याला माहीत नाही स्वयंमेला आता पकडेल तो. ते पण तुम्ही तिकडे जाईल. तर आता मी जातो. ज्ञानू आउट आहे, आउट आहे, आउट आहे, आउट आहे. आता नो नो नो, हे नाही, तो तुमचा प्रॉब्लेम नाही. चालू आहे पकडा पकडी. हे नाही पाठी येऊ नका. ही बेस्ट जागा आहे खेळायला. बॉडी आणली फायनली ज्ञानू आउट झाला. काय आहे, ज्ञानू आउट झालाय. हा चला चला घरी. दम लागला रे. हा तर आता भरपूर दम लागलाय खेळूनच. आणि टायमिंग पण आता झालाय भरपूर. असं बोलतं इथं संध्याकाळचं जसं थांबायचं नाही. आता मी चाललोय घरी. आम्ही पण आता जात आहे घरी. नाही गेला हा इकडं. नाही गेला. चला तिथे एक फोटो काढा, मग जावं लागेल आपण तिथं. गरमी झाली भरपूर. आता मी जातो तिथं समोर फोटो काढायसाठी.
एस टी आली काय? हे बघा इकडची शाळा, इकडं बोर्ड दिले. मग शाळा चालू होती, राष्ट्रगीत पण लिहिलं इथं. चाइल्ड हेल्पलाईन. फोटो काढ. हां माझाच काढायचा आहे.